तर मंडळी, आज 30 जानेवारीचा भाग खूपच धक्कादायक आहे. सुमनसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी. शेवटी नागराजने लपवलेलं 22 वर्षापूर्वीचं सत्य आज पुढे येणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सुमन तर आता परत नागराजचं बोलणंच आठवत असते की मीच आहे तो खरा मास्टर माइंड. बापरे, किती भयंकर आहे. कितीक वर्ष आम्ही भाऊजीच्या जीवावर जगत होतो आणि हे त्यांनाच मारायला निघाले. सुमन आता खूप घाबरलेली राहते. तिच्यासाठी पाणी टाकत असते ग्लासमध्ये. मागून नागराज येतो आणि सुमनच्या खांद्यावर हात ठेवतो. अगं सुमन, तू तर वरून डायरेक्ट खाली धावूनच आली. थोडा जोर आलाय का पूर्वीसारखं तुझ्या अंगात? आधी तर खोलीच्या बाहेर पडायचं नाव नव्हती घेत तू इतके दिवस. आता तर डायरेक्ट खालीस. तुला काय वाटतं, तू नॉर्मल झाली आहेस? तुला वाटतं ना की तू नॉर्मल आहेस, पण तुझा मेंदू कधीच नॉर्मल होणार नाही सुमन. कळलं का मी काय बोलतोय? ऐकतेस ना सुमन? सुमन तर घाबरलेलीच राहते. ही दाडकी का बसली तुझी सुमन? बोल ना. प्रतिमा काकू आवाज देते. सुमन आवाज ऐकू आल्यावर चटकन प्रतिमा काकूकडे धावून जाते. अगं काय झाले सुमन, अशी का घाबरलीयस? मागून नागराज येतो पाण्याचा ग्लास घेऊन. अगं सुमन, पाणी प्यायचं होतं ना तुला. अगं सुमन बस, पाणी पी. नागराज सुमनला जबरदस्ती पाणी पिऊ घालतो. अर्जुन सायली येतात. प्रतिमा काकू त्यांना म्हणते, अरे तुम्ही अचानक कसे काय आलात? घरी सगळं ठीक आहे ना? तेव्हा नागराज म्हणतो, ठीक नसायला काय झालं ग वहिनी? सुमनची काळजी वाटली म्हणूनच तर आले ते. नागराज परत जबरदस्तीने पाणी पिऊ घालतो. हे बघा, हे असं होतंय. छोट्या छोट्या गोष्टी विसरून जाते. मगाशी किचनमध्ये गेली, पाणी भरून ठेवलेला ग्लास होता पण प्यायचीच विसरली. अर्जुन तेव्हा म्हणतो, हो तर आम्हीही सुमन काकूची चौकशी करायसाठी चालूय. सुमन काहीच बोलत नाही. अगं सुमन बघ, कोण आलंय? अर्जुन सायली आलेत खास तुला भेटायला. त्यांच्या कामातून वेळ काढून. नागराज तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, हा बॉन्ड आहे बघतीस का? हे प्रेम आहे सुभेदार आणि किल्लेदारामध्ये. अर्जुन सायली, आता तुम्ही जेवूनच जा. अर्जुन रागाने म्हणतो, नको आहे आम्हाला. नाही म्हणजे जेवण नको आहे. प्रतिमा काकू म्हणते, बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी कॉफी करते. असं म्हणून आता प्रतिमा काकू तिथून निघून जाते. नागराज तेव्हा म्हणतो, बरं झालं तुम्ही आला, म्हणजे सुमनला तर बरं वाटेलच. कसं आहे, माझंही एक काम आहे महत्त्वाचं, म्हणजे 2-4 कॉल करायचे आहेत. तुम्हाला वेळ आहे ना थोडा? सुमन पशी बसाल ना? हाय हे सगळं घडून गेलं ना तेव्हापासून नाही का मी सुमनला एकटं नाही सोडत. म्हणजे कधीही पॅनिक होते ती. सायली म्हणते, जा तुम्ही, थांबतोय आम्ही. हो, डोंट वरी ॲट ऑल, आम्ही आहोतच. नागराज सुमनला म्हणतो, सुमन जाऊन येतो हं. म्हणून आता तोही तिथून निघून जातो. गेल्यानंतर सुमन चटकन उठते आणि सांगण्याचा प्रयत्न करते. सायली तिला गप्प करते, आपण वरी जाऊन बोलूया. सायली सुमनला म्हणते, मला तुमचं किती कौतुक वाटते. अहो, नागराज काकाकडून पुरावा मिळवणं म्हणजे किती कठीण काम होतं, पण तरीही तुम्ही ते केलंच. अर्जुन विचारतो, सुमन काकू मला सांग, तू ते व्हिडिओ रेकॉर्ड कसा काय केला? मला सांग एक्झॅक्टली घडलं काय? सुमन रडायलाच लागते. हे काय, इथेच उभे राहून सगळ्या गुन्ह्याची कबुली माझ्या पुढे केली. निर्लज्जासारखे बोलत होते ते, निर्लज्जासारखे. सुमन सगळं सांगायला लागते. तेव्हा ना मी खूप घाबरले होते अगं, पण मी त्यांना पत्ता नाही लागू दिला की मी सगळं रेकॉर्ड करतेय. सुमन काकू तू रिलॅक्स हो आता. जर हे सगळं जर मोबाईलमध्ये जर रेकॉर्ड झालं असेल तर आपल्या हाती तर खूपच मोठा पुरावा लागलाय. तर तो व्हिडिओ दाखव मला. प्रतिमा काकू कॉफी घेऊन येते ट्रेमध्ये. सुमन अगं तू रडतीयस का? बघितलं ना सायली, परत आल्यापासून सुमनचं हे असंच होतंय. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नाहीये. तिला कसं सावरायचं हे काही मला कळतच नाहीये. तेव्हा अर्जुन प्रतिमा काकूला समजावतो, प्रतिमा आत्या, सुमन काकूची आता सध्या ट्रीटमेंट सुरू आहे ना, तर हळूहळू तिला वाटेल की बरं. सायली विचारते, रविराज काका कुठे गेलेत? अगं त्यांच्या मित्राला एक केस डिस्कस करायची होती ना, तिथे गेलेत. बरं तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते. असं म्हणून प्रतिमा काकू तिथून निघून जाते. अर्जुन परत विचारतो, काकू तो व्हिडिओ दाखव मला.
सुमन इकडे तिकडे बघायला लागते, तिचा फोन आहे तरी कुठे. तिच्या लक्षात येतं की मगाशी मोबाईल खाली पडला होता. ती खाली बघते आणि तिथला फोन उचलते. सचिन आता स्मिता पुढे जे बोलला होता तो आठवत राहतो, की त्याने असं म्हटलं होतं की जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी खाणं पिणं सगळं सोडून देईल. हा बाण तर एकदम निशाण्यावर लागला. आता मला सुभेदाराच्या घरी जाता येईल. सॅम, माय ब्युटिफुल सॅम असा आवाज देतो. साक्षी त्याला विचारते, काय झालंय तुला, तू इतका खुश का दिसतोयस. माय ब्युटिफुल सॅम, अगं तू माझ्या समोर असतीस ना तेव्हा तर मी खुशच असतो. खरं कारण सांगशील का, काय झालंय ते. तुला तुझ्या बँकेत अडकलेले पैसे मिळाले का तुला. नाही अगं, ते पैसे नाही मिळाले, पण लवकरच मिळतील. आणि मग ते सगळे पैसे मी तुझ्यावर खर्च करणार. साक्षी म्हणते, व्हॉट आर यू मॅड. चल, मला नको आहेत तुझे ते पैसे. अगं पण माझ्याबरोबर सेलिब्रेट करायला तर येशील ना. ऑफकोर्स. चल मग आपण ना एखाद्या मस्त एका मूवीला जाऊया, मस्त जेवूया आणि मस्त ड्रायव्हिंगला पण जाऊया. शी ऐकल्यानंतर घाबरते. नाही नाही, बाहेर नको, तब्येत बिघडली आहे माझी. सचिन काय साक्षीचं ऐकूनच घेत नाही. नाही यार सॅम, मला आज तुझ्याबरोबरच सेलिब्रेट करायचं आहे. चल चल लवकर फ्रेश हो. अर्जुन सुमनला म्हणतो, तू जर जशी म्हणतेस ना, नागराज काकांनी कबूल केलंय, स्वतःनी सांगितलंय, तर हा खूप स्ट्रॉंग पुरावा आहे. आता नागराज काकाला जेलमध्ये पाठवायचंच. अर्जुन मोबाईलमधला व्हिडिओ बघायला लागतो. सायली त्याला विचारते, काय झालं हो. अगं व्हिडिओ दिसतच नाहीये. सुमन काकू तूच बघ बरं तुझ्या मोबाईलमध्ये. हो, मी रेकॉर्डही केलं होतं आणि आवाजही स्पष्ट दिसत होतं. हे रेकॉर्डिंग गायब तर नसेल झाली. अर्जुन तिला विचारतो, मला सांग, रेकॉर्ड केल्यानंतर हा फोन चुकून नागराज काकाच्या हाती गेला होता का. नाही रे, त्यांना तर माहिती पण नाहीये तुम्ही दिलेला फोन आहे. माझा फोन मला ज्या खोलीत बांधून ठेवलं होतं ना तिथेच राहिला. म्हणजे कदाचित तो आता यांच्या ताब्यात असेल. सुमन काकू सगळं सांगायला लागते. अर्जुन, हा व्हिडिओ बघत असताना हे अचानक खोलीत आले. मग मी खूप घाबरले आणि पाणी पिण्याचं निमित्त करून बाहेर गेले. तेव्हा हा फोन इथेच पडून होता. आता अर्जुन सायली घाबरतात. सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे नागराज काकाला कळलं असेल का की सुमन काकूने त्यांचा व्हिडिओ काढला आहे, म्हणून त्यांनी काही केलं तर नसेल ना या व्हिडिओला. एक मिनिट, एक ॲप इन्स्टॉल करतो, त्यात बघू हा व्हिडिओ ओपन होतोय का. शेवटी मंडळी आता तो व्हिडिओ आलाच पुढे. व्हिडिओमध्ये नागराज स्वतःच कबुली करतो. अर्जुनच्या प्रयत्नाला यश येतं. व्हिडिओ ऑन होतो. नागराज असा म्हणतो की जाऊन सांग सगळ्यांना की मीच तुला आणि मैपतला किडनॅप करून ठेवलं होतं. जाऊन सांग त्यांना रविराज किल्लेदाराच्या फॅमिलीचा 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता तो मीच घडवून आणला होता. मीच सुमन, मीच आहे तो खरा मास्टर माइंड. बघितल्यानंतर तर आता अर्जुन सायलीचा चेहराच बदलून जातो. बस आता बस झालं, मी आता हे सिनियर पासून लपून शकतच नाही. आधी सिनियरला फोन करतो आणि मग पोलिसांना. असं म्हणून अर्जुन लगेच फोन काढायला जातो. अहो रविराज काकांना इतक्या वेळ गंमत करत होतात माझी, आणि सुमनला वेळ लागले म्हणजे काय करते ती. तुमच्याबद्दल काही बोलली का. छे, तिला आधीच अक्कल कमी होती, आता तिचा मेंदू पूर्णपणे बंद पडलाय. मी तिला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं ना, तिला दोरी वगैरे बांधून, ते झेपलेलं नाहीये तिला. म्हणजे थोडक्यात तुमच्याचमुळे तुमच्या बायकोवर परिणाम झालाय. कुठून फेडालो ही पाप. राज तिला म्हणतो, त्याची काळजी तू नको करू. मी काय केलंय हे आता कुणालाच कळणार नाहीये, कारण सुमनला आता मी बरंच होऊ देणार नाहीये. तुला माहित आहे का, तिच्या गोळ्या मी तिला घेऊच देणार नाहीये. प्रिया म्हणते, हो वा, याची तर प्रॅक्टिस आहेच आपल्याला. नाही का, तरीही तिच्यावर वॉच ठेवा. डोकं फिरलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी, पण तरी रिक्स नको. नागराज तिला म्हणतो, चल ना, फुकटचे सल्ले देऊ नकोस ना मला, ठेव फोन. अर्जुन सायली निघालेले राहतात. नागराज अंदर येतो. हे काय, तुम्ही निघालात. थोड्या वेळ थांबला असतास तर सुमनलाही बरं वाटलं असतं, तिचंही मन रमलं असतं. येतो आम्ही. नागराज म्हणतो, बरं.
आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही सुमनची अजिबात काळजी करू नका. मी तिला आता एकटं सोडणारच नाहीये. मी माझी सगळी कामं बाजूला ठेवून फक्त सुमनची सेवा करणार आहे. 24 तास. येतो आम्ही सुमन काकू, असं सायली म्हणते. सुमन आणि प्रतिमा काकू अर्जुन सायलीला सोडायला जातात बाहेर. सुमन खाली पडते. अगं काय झालं? नागराज तिला सावरतो. जरा मी बाहेर झालो की तू असं करतीस. असं घाबरायचं नाही अजिबात, मी तुझ्या बरोबर असणार आहे. मी असंही टोलगिल जाणार नाही तुझा. अर्जुन सुमनला म्हणतो, सुमन काकू तू अजिबात घाबरू नकोस आणि काहीही झालं ना तर लगेच फोन कर. अर्जुन सायली बाहेर जातात आता. अर्जुन बाहेर गेल्यानंतर लगेच इन्स्पेक्टर सावंताला फोन करतो. इन्स्पेक्टर सावंत फोन उचलतात. बोला अर्जुन सर. हॅलो इन्स्पेक्टर सावंत, रविराज किल्लेदाराच्या अपघातातला मुख्य आरोपी सापडलाय. इन्स्पेक्टर सावंताला तर आश्चर्यच वाटतं. काय? कोण आहे तू? नागराज किल्लेदार. मी आता लगेच तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय. खूप महत्त्वाचा पुरावा आहे. या व्हिडिओमध्ये नागराजने स्वतः त्याचा गुन्हा कबूल केलाय. हो ग्रेट, पुरावा मिळालाय, हे खूप चांगलं झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. एक गोष्ट तर शॉकिंगच आहे. नागराज किल्लेदार त्यांच्या स्वतःच्या भावाच्या जीवावर उठले होते. अर्जुन तेव्हा म्हणतो त्यांना, हो पण हे खरं आहे इन्स्पेक्टर. आत्ताच रविराज किल्लेदाराच्या घरी जाऊन नागराज किल्लेदाराला अरेस्ट करा, असं म्हणून तो फोन ठेवून टाकतो. तर मंडळी, आता पुढील भागात अर्जुन सायली घरी आलेले राहतात. सोबत इन्स्पेक्टर सावंत आणि हवालदार. अर्जुन रविराज काका आणि प्रतिमा काकूला सांगत असतो, 22 वर्षापूर्वी तुमच्या अपघाताचा मास्टरमाइंड कोण आहे ते जे आपण शोधत होतो ते दुसरं कोणीच नाही, नागराज काकाच आहे. नागराज आता म्हणतो, तुम्ही काहीही बोलणार आणि आम्ही विश्वास ठेवणार का तुमच्यावर? इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या फोनमधला व्हिडिओ ऑन करतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.